नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची, साथ आमची, कमी खर्चाची, शेती फायद्याची. एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. सध्या आपल्या प्लॉटवरती अळी नियंत्रणासाठी सर्वात महत्त्वाच्या फवारण्या आपल्याला कशा पद्धतीने घेतल्या गेल्या पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीने लॉंग टाईममध्ये अळी नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीने ठेवता येईल, त्यासाठीच्या ह्या महत्त्वाच्या 3 फवारण्या आहेत त्या आपल्या प्लॉटवरती करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच खतांच्या मात्रा पण कशा असल्या गेल्या पाहिजे ते पण आपण खतांच्या काही डोसेस आहेत ते पण समजून घेऊ. पहिली जी फवारणी करत असताना अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी करायची. त्याच्यामध्ये पॉलिट्रिन्सची 250 मिली, 22 घ्यायचे 250 ग्रॅम, त्याच्यासोबत M45 घ्यायचे 300 ग्रॅम, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीनं कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घ्यायची. फवारणी करत असताना पानाचा प्रत्येक भाग ओला होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला अळीचा पुढे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्लॉटमध्ये दिसून येणार नाही. त्याकरिता फवारणी करत असताना चांगल्या पद्धतीनं कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये फवारणीच्या बाबतीत कव्हरेज मिळावं या संदर्भात मी प्रत्येक वेळा सांगत असतो. ती काळजी घेणं गरजेची आहे. कीटक असेल किंवा रोग असेल, कंट्रोलिंगसाठी किंवा नियंत्रणासाठी सहज सोपं जातं. त्याकरिता कव्हरेज सर्वात महत्त्वाचं आहे. ही पहिली फवारणी झाल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी जी घ्यायची कीटकनाशकाची, त्यासोबत आपल्याला बुरशीनाशक पण आपण फवारणार आहोत. दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे पहिल्या फवारणीनंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी. त्याच्यामध्ये प्रचंड घ्यायचं आहे 160 मिली, मेलेड्यू घ्यायचं आहे 400 ग्रॅम, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीनं फवारणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतरची जी तिसरी फवारणी घ्यायची आपल्याला, तिसरी फवारणी घेत असताना त्यामध्ये एकालक्स घ्यायचं आहे 300 मिली आणि त्याच्यासोबत आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे रोको 250 ग्रॅम, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीनं फवारणी करून घ्यायची. या फवारण्या घेत असताना मध्ये आपल्याला खतांचे डोस पण गरजेचे आहे, जेणेकरून काही प्लॉट फुला अवस्थेमध्ये, सिटिंगच्या अवस्थेमध्ये, फळवाढीच्या अवस्थेमध्ये किंवा फुल लागण्याच्या आधीची अवस्थेमध्ये अशा विविध स्टेजमध्ये जे असलेले प्लॉट आहे सगळ्यांसाठी फवारणी करून घेणं गरजेचे आहे. फवारणी करत असताना 1-2 फुल ड्रॉप होण्याची शक्यता असू शकते, कारण लागोपाठ कीटकनाशक गेलेले. 1-2 फुले जर ड्रॉप होत असेल तर कदाचित त्याच्याकडे सध्या तरी लक्ष देऊ नका, पण कीटकनाशक किंवा अळीसाठी जे काम करतोय ते 100% प्रॉपर करा, जेणेकरून आपल्याला अळीच्या नुकसानामधून आपल्याला प्लॉट आपले सुरक्षित ठेवता येतील. त्याच्यामध्ये आपल्याला खताचा पहिला डोस द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम घ्यायचं आहे, ऑक्साईड बेस असलेलं ते घ्यायचं आहे 3 किलो. त्याच्यासोबत बोरॉन घ्यायचं आहे 500 ग्रॅम, हे एकरी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5व्या दिवशी पुन्हा खताचा डोस द्यायचा आहे. त्याच्यामध्ये घ्यायचं आहे 0.60-20 घ्यायचं आहे 5 किलो, 1261 घ्यायचं आहे 3 किलो. त्याच्यासोबत आपल्याला फुल्विक ॲसिड घ्यायचं आहे 1 किलो, हे आपल्याला एकरी ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. एकंदर हे जर आपण शेड्यूल चांगल्या पद्धतीने जर फॉलो केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुल संख्या वाढण्यासाठी मदत होईल, फळांची सेटिंग होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर अळीचं नियंत्रण किंवा इतर कीटकांचं नियोजन किंवा नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीनं राहील. एकंदर हे प्रॉपर शेड्यूल किंवा या फवारण्या, या खतांचे डोसेस असेल, हे काळजीपूर्वक जर घेतले तर 100% आपले प्लॉट सुरक्षित राहतील आणि अधिक उत्पादनासाठी सक्षम राहतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही शंका असल्या तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा, जेणेकरून त्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद.